नमस्कार। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मी अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना वंदन। अहिल्यानगरच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, गेले 2 महिने मी रात्रंदिवस फिरतोय। दिवसाचे 24 तास मोजायचे मी विसरून गेलो। प्रचाराचे दिवस कमी आहेत आणि रोज कुठे ना कुठे सभा आहे। त्यामुळे अहिल्यानगरच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना खूप भेटण्याची खूप इच्छा असूनही मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही। त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। अहिल्यानगरचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे। सुरक्षित अहिल्यानगर, भयमुक्त अहिल्यानगर आणि सर्व आघाड्यांवर प्रगती करणारं स्वच्छ अहिल्यानगर हेच माझं स्वप्न आहे। त्यासाठी अहिल्यानगरात तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे। या विकासासाठी, जनतेच्या कल्याणासाठी शिवसेनेला पर्याय नाही। विकास विरोधी लोकांचं डिपॉझिट जप्त करून त्यांचा सुपडा साफ करायचा। माझे शिवसैनिक तिथं आहेत, पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांच्या मी संपर्कात आहे। आपल्या शहरातील समस्या मला माहिती आहे। पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील, हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे याचा शब्द आहे। गेल्या अनेक वर्षात या महापालिकेत कोणाची सत्ता होती, त्यांनी काय केलं यावर आता बोलण्यापेक्षा भविष्यात आपल्यासाठी शिवसेना काय करणार हे जास्त महत्त्वाचं आहे। गेल्या 3-4 वर्षात अहिल्यानगरच्या विकासासाठी आम्ही काय केलं याचा लेखाजोखा देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे। सामान्य माणसाचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे। आम्ही बुरुडगाव येथे 100 बेडचं जिजामाता हॉस्पिटल उभारलं। शहरात 4 कोटी रुपये खर्चून नवी 18 आरोग्य केंद्र आम्ही सुरू केली। अमृत अभियानाअंतर्गत शहराची पाणीपुरवठा योजना राबवली। गोरगरिबांच्या हक्काच्या घरासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण करून त्यांना हक्काचा निवारा दिला। नगरोत्थान योजनेतून रस्ते विकासासाठी तब्बल 150 कोटी आणि भूसंपादनासाठी 52 कोटी रुपये दिले। जिल्हा नियोजनातून यावर्षी नगरोत्थानासाठी 21 कोटी, दलितेतर वस्ती सुधारणा योजनेसाठी 15 कोटी, शहरातील नाट्यगृह आणि व्यापारी संकुल पूर्ण करायचे आहे। राज्याच्या तिजोरीतून यासाठी लागणारा निधी आम्ही तातडीने उपलब्ध करून देऊ। त्याचबरोबर आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद होईल याची अफवा काही जण पसरवत आहेत, पण लाडक्या बहिणींना मी सांगतो, कुणी माईकाला आला तरी ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद ही शिवसेनेची ताकद आहे। लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत हा एकनाथ शिंदे कोणाला घाबरत नाही। मित्रांनो, या शहराचं नामकरण मी मुख्यमंत्री असताना झालं आहे। आपल्या या पुण्यभूमीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। अहिल्यानगरला स्मार्ट शहर करायचं आहे, त्यासाठी मला तुमची भक्कम साथ हवी आहे। शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करायचं आहे। त्यानंतर 16 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला, फटाके फोडायला मी नक्की अहिल्यानगरात पुन्हा येईन। लक्षात ठेवा, शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, शिवसेनेला मत म्हणजे अहिल्यानगरच्या प्रगतीला मत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।